पराभूत केलं. आता मात्र पुन्हा एकदा या दोन ताकदवर जंगांमध्ये हा युद्ध रणसंग्राम आता पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू 4 ओव्हरची मॅच आहे. हलकासा कट केला चेंडूला, सेकंड स्लिप मध्ये ते चेंडू अडवला जाईल. बघता बघता पाहता एकदा बली दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, दुसरी धावसंख्या देखील चपळा येणं पूर्ण करत असताना दोन्ही खेळाडू पाहतोय. कौतुक करेल दोन्ही खेळाडूंचं ज्या पद्धतीने आता एकेरी धावसंख्येला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलं. राज मात्र वैयक्तिक खातं खोलतोय आणि सांघिक देखील ओपनिंग देतोय. आपल्या संघाला चांगले स्टार्ट धावसंख्येने दिलेली आहे. गोलंदाजी मार्कवर तन्मय ठाकूर राईटम ओव्हर दी विकेट गोलंदाजी करतो. राईटम यावेळेला मात्र समोरच्या दिशेने मारलाय चेंडू. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. जोपर्यंत उचलला जाईल तोपर्यंत दोन्ही फलंदाजांना मात्र आपली स्ट्राईक रोटेशन करण्याची संधी मिळते. सचिन ठाकूर यांचे पुतण्यात तन्मय 3 धावसंख्या धावफलकावर आहे. खोपटे संघाची संत सुरुवात स्विचित करण्याचा प्रयत्न होता. पायाला आदळल्यानंतर इथे मात्र सेकंड स्लिप मध्ये चेंडू अडवला जाईल. लेग बायचा इशारा होते पंचांकडून. अचूक इथे आपण पाहतोय अंपायरिंग केली जातोय. जबल पास आपण पाहिलं. 11 वाजून 55 मिनिटं झालेत आणि पहिलं षटक हाताळताना तन्मय या गोलंदाजाला पाहतोय. जलद गतीचा गोलंदाज जासई संघाचा संदीप दादा यांच्या ताळमीमध्ये घडलेले सर्व खेळाडू आहेत. त्यांचे प्रशिक्षक आहेत, हेड कोच आहेत संदीप दादा. हलक्या हाताने केट केला. बॉल ऑफ द डे आपण पाहतोय. अगदी फक्त हा फसला गेला त्याचं कारण म्हणजे फटका मारायचा होता आपण ऑन ड्राईव्ह, पण ऐन मोक्याच्या वले फटक्यामध्ये परिवर्तन आणलं. डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चालू होता. समोरच्या दिशेने चेंडू होता. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झालाय. चेंडू थोडा स्किड पण झाला आपण पाहू शकताय. WTC च्या माध्यमातून पुन्हा एकदा चेंडू पडलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर होता. ऑन ड्राईव्ह खेचून मारलाय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जाईल, फरार होईल, जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चांगला क्रॅकिंग फटका इथे पाहायला बॅट मधून. जसं गॅप सिलेक्शन चांगला आणि त्या गॅप सिलेक्शनच्या माध्यमातून WTC च्या माध्यमातून आलेला हा चौकार आपण पाहतोय. अगदी चांगले फुटेज आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. ज्या पद्धतीने गॅप सिलेक्शन आधी मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकाला इथे दस्तक दिली गेली. त्यानंतर चेंडू मात्र फरार झाला. धावसंख्या येणं खूप महत्वाचे आहेत. इथून मात्र स्टान्स घेतोय हा फलंदाज ऑन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकताय. फलंदाज इथे पाहायला मिळेल राज बात्रे. 4 चेंडूंचा खेळ केलाय. 7 धावसंख्येवर खेळतोय. यावेळेला टप्पा पडल्यानंतर उचली घेतोय. निराश होते, हातबळ होतोय फलंदाज. आपण ऍक्शन पाहू शकताय ज्या पद्धतीने टप्पा पडला, उचली घेतली, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला आणि त्यानंतरचा हा चेंडू निर्धाव येतोय आणि इथून पंचांचा इशारा येतोय. पहिलं षटक समाप्तीचा इशारा आलाय. पहिल्या षटकाने तर धावफलकावर धावा आता मात्र स्थिरावताना 8 आकड्यावरती पाहायला मिळतील. चांगली क्वालिटी आणि क्लॅरिटी आपण पाहतोय. WTC या वेळेला हा चॅनल आणि सर्व आमचे ऑपरेटर, कॅमेरामॅन ऑपरेटर असतील त्यांचं देखील बहुधा कौतुक करतोय मी. चांगल्या पद्धतीने क्षणचित्र. आता मात्र 11 वाजून 56 मिनिटाचा कालावधी झालाय. हरेश पाटील मुख्य कॅमेरामॅन आमच्या आपण पाहतोय. हेड आहेत कॅमेरामॅनचे. त्यांच्या हातातून मात्र इथे कलात्मकता पाहायला मिळतोय. अगदी जसा चेंडू मात्र इथे घिरट्या घालतोय या मैदानावर त्या पद्धतीने ही क्षणचित्र इथे टिपली जात आहेत. 8 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये. 4 ओव्हरची मॅच आहे म्हणजे अजून तुमच्या हातामध्ये 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये अधिकच्या धावा बनवण्याचा प्रयत्न किंबहुना शिवशंभो कोपटे संघाकडून केला जाईल. कारण नाणेफेक गमावल्यानंतर त्यांच्या वाटेला फलंदाजी आली. पहिल्या षटकामध्ये मात्र 8 धावा आल्या. एक मोठा फटका आला, तो देखील मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने चुकी केली म्हणून तो चौकार मिळाला. मी तर म्हणेल तो नशिबाचा चौकार होता, पण कसंही असू द्या धावा येणं खूप गरजेचं होत्या. ऑन स्ट्राईक फलंदाज आता आपण पाहू शकता दक्ष पाटील. नॉन स्ट्राईकला राज मात्रे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे संयम. विजय घाणेकर तळेखार चे सरपंच, अगदी मुरुडचे. जे हनुमान तळेखारा संघ मला वाटते विजय खर तर एक मैदान गाजवणारा खेळाडू आहे. रायगड प्रीमियर लीग गाजवणारा. तर विजय दादा यांना मी विनंती करतो या आपण. खर तर मला आठवण तुमची का झाली, कारण पेनच्या नगरपालिकेच्या मैदानावर अर्थातच करणभाई यांची स्पर्धा आणि सातत्याने आम्ही त्यांना खेळताना पाहिलं, पण यावर्षी करणभाई यांची स्पर्धा झाली नाही. तर विजय दादांना मी विनंती करतोय की आपण या. तळेखार अगदीच मुरुडचे सरपंच महोदय सन्मानानं आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान. जबरदस्त खेळाडू, आम्ही त्यांचा खेळ जवळून पाहिला आणि तो योग देखील आम्हाला आला.
एक हाती सत्ता लढवण्याचा पराक्रम करणारा खेळाडू म्हणजे विजयदादा. ज्यावेळेला मैदानावर घेऊन जाईल, दोन संघांमध्ये ही रणधुमाळी आपण पाहतोय. जासई विपक्ष शिवशंभू कोपटे हलक्या हाताने खेळलाय. खेळपट्टीच्या आजूबाजूला रिंगाळत राहतोय चेंडू. एक धावसंख्या अर्जित केली जाईल. अगदी आपण पाहतोय उंच बांधा असलेला हा जलद गतीचा गोलंदाज हाय आर्म ऍक्शनने गोलंदाजी करतोय. रिलीजिंग पॉइंट पर खूप छान आहे. आपण रिप्ले मधून आता जस्ट पाहिला WTCच्या माध्यमातून ज्या पद्धतीने गोलंदाज धाव घेतोय आणि तदनंतर मात्र आपल्या इथे मात्र उंच बांध्याचा उपयोग करून हाय आर्म ऍक्शनने गोलंदाजी करतोय. थोडासा नॅचरल इथून मात्र त्याला उसळी देखील मिळली जातोय. खेळपट्टी देखील आपण पाहतोय त्याच पद्धतीची आहे. कारण दिवसभरामध्ये इथे आपण पाहतोय उन्हाचा तडाखा आणि तदनंतर ही रजनीची स्पर्धा आहे आणि मग ही टणक होत असते आणि अशा वातानुकूलित आपण परिस्थितीमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना या गोलंदाजांना पाहिलं. पहिल्या 2 मॅच मध्ये असं वाटत होतं की ही खेळपट्टी म्हणजे गोलंदाजांचा कर्दन काल आहे. पण आता मात्र कमबॅक इथे पाहायला मिळतोय. आक्रमकता इथे पाहायला मिळतोय. जासई संघाच्या या गोलंदाजाकडून दुसरं षटक संयम हाताळतोय. संयम म्हटलं की अर्थातच या बिल्ला मात्र सोन्याचा लगाम असं याला म्हटलं जातं. संयम मात्र आपल्या गोलंदाजीवर संयम बाळगतोय. लोवर फुलटो असा चेंडू फक्त दिशा दिली. डीप इथे काऊकॉर्नरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. अगदी आपण पाहतोय जोर कस फटका नव्हता. हलक्या हाताने खेळून काढला. दिशा फक्त दिली. फुटबॉलचा वापर केला नव्हता. फोरमचा फक्त वापर केला आणि तिथून मात्र एक धावसंख्या अर्जित केली. इथून चांगलं षटक हाताळताना मित्र संयम याचं कौतुक करेल. नावामध्ये संयम आहे पण फलंदाजाने मात्र काय संयम बाळगला. एखादा मोठा फटका आला असता तर सन्मानजनक धावसंख्या इथून मात्र पाहायला मिळाली असती. या बिल्ला मोठा फटका मारायचा होता. टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळतोय. खेळपट्टीवर मनभाऊ चेंडू मात्र समोरच्या दिशेने जाईल. हलक्या हाताने इथून मात्र खेळत असताना या फलंदाजाला पाहतोय. दुसरं षटक दिलगी समाप्तीचा इशारा पंचांकडून येतोय आणि दुसऱ्या षटकाच्या इथे अखेरीस धाव फलकावर धावा आता पाहायला मिळतील 12. पहिल्या षटकामध्ये आल्या 8 धावा. विकेट अजून मिळाला नाही आणि दुसऱ्या षटकामध्ये 4. म्हणजे तोंडाने येईल दा बोलायचा का. श्री केदारनाथ मुरुड आणि नावा या 2 संघांमध्ये पुढची मॅच आहे. तल्लीखार मुरुड या संघाला विनंती करते की आपण इथे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. स्वागत आहे. नावा गावदेवी नावा आणि त्यांच्या विपक्षामध्ये तलेकार. 12 धावसंख्या. बघाशी षटक संपला तसं आम्ही आपल्याला सांगितलं की पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 4 आणि 12 धावसंख्या धावफलकावर. मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. टोच्या माध्यमातून बॉडीला टर्न दिलं होतं पण पाहिजे तसा सकारात्मकरित्या फटका खेळता आला नाही. याचं कारण आपण पाहतोय की कोऑर्डिनेशन नाही राहिलं. या बेलला मात्र एक दडपण निर्माण झालंय. जसं प्रेशर इथे मात्र निर्माण होईल तसं मात्र अडचणींमध्ये वाढ होईल. प्रमोद तिसऱ्या क्रमांकावर गोलंदाजी करतोय. राज मात्रे आणि दक्ष या बिल्ला मात्र पाटील. दक्ष पाटील ऑन स्ट्राईक. 5 चेंडू खेळून 2 धावसंख्या बनवल्यात. या बिल्ला मात्र पुल केलाय आणि पुल या बिल्ला मात्र सक्सेसफुल होतोय. दक्ष पाटील आता मात्र बऱ्याचशा अवधीनंतर कालावधीनंतर हा रंगात येतोय. 13 चेंडू झाल्यानंतर अल्लाह एक मोठा फटका आहे. म्हणजे 14व्या चेंडूवर आलेला हा षटकार इथे आपण पाहिला. तब फलकावर धावा 19 आहेत. अजूनही विकेट गमावली नाही. एक जमेची बाजू आहे कोपटे संघासाठी पण तेवढी जमेची बाजू जासई संघासाठी देखील आहे. कारण ते प्रेशर बिल्डअप केलेलं आहे आणि हा प्रेशर हा दडपण जसा बिल्डअप केला जाईल तसा मात्र खेळाडू
म्हणजे बॅटर हा चुकी करण्याची शक्यता अधिकची आहे. जेवढा प्रेशर तेवढ्या चुका आणि जेवढ्या चुका तेवढ्याच मात्र आपल्या सामन्यापासून लांब नेण्याचा प्रयत्न करतो असतो आणि अशा प्रेशरला हँडल करणं वेळीच मात्र गरजेचं आहे. मोठा फटका इथे मात्र मारण्याचा प्रयत्न, उंची जास्त आणि लांबी कमी, परिणाम स्वरूप पकडला जाईल झेळ आणि संपला जाईल खेळ. मी म्हटलं होतं जशा धावा कमी डॉट चेंडू येतील प्रेशर बिल्डअप होईल. हा प्रेशर बिल्डअप झाला आणि हा फलंदाज मात्र इथे बाद होतोय. एक मोठा फटका म्हटल्यानंतर पुन्हा एकदा तो प्रयत्न केला गेला, पण प्रयत्नांना साजेसा यश इथे मिळालं नाही. गोलंदाज हावी ठरला. प्रबोध हा गोलंदाज पहिल्या चेंडूवर एकेरी धावसंख्या आली, दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका आणि तिसऱ्या मात्र इथे चेंडूवर विकेट मिळवली. नवीन फलंदाज आता मैदानावरती आलाय क्षितिज. नवीन फलंदाज आहे मैदानावरती. राज मात्रे 8 चेंडूंचा खेळ खेळून 10 धावसंख्येचं योगदान देतोय. एकंदरीत प्रोजेक्टेड स्कोर 31 पर्यंत होण्याची शक्यता आता आमच्या अर्थातच एएल ने दिलेली आहे, कारण एएल टेक्नॉलॉजी आता मात्र पुढे गेलेली आहे. प्रमोद जलद गतीचा गोलंदाज. या बिल्ला मात्र टप्पा पडल्यानंतर ऑफसाईडच्या बाहेर स्किट होतोय चेंडू. तिथून मात्र चेंडू पकडण्याचा प्रयत्न डीप मिडविकेटच्या दिशेने होतोय. 2 क्षेत्ररक्षक त्या चेंडू मागे धावून येत आहेत, कारण डीप मिडविकेट क्षेत्र खाली होतं. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता, एक लॉंग ऑनच्या दिशेने होता. हलक्या हाताने खेळला चेंडू. तिथपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत स्ट्राईक रोटेशन इथे पाहायला मिळेल. धावफलक पोहोचला आता मात्र 20 या आकड्यावरती. 20 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 4 ओव्हरची मॅच आहे, कारण दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आहे. एक एक सामना जिंकल्यानंतर या दोन संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय. या बिल्ला मात्र आपण पाहतोय बॅकफुटला खेळतोय फलंदाज. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय, दंडित केले जाईल. काही खेळाडू फ्रंट फुटला खेळतात, कारण लाईन कट करण्याचा प्रयत्न करतात. आता कटर गोलंदाज बरेच आहेत, पण इथून मात्र जलद गतीचा गोलंदाज असल्या कारणानं हा मात्र जलद गतीचा जो वेग आहे तो कमी करण्याचा प्रयत्न होत असताना आपण बॅकफुटला खेळताना या खेळाडूला पाहतोय. यष्टिरक्षक देखील थोडस लांब आहे, अधिकच जवळ नाही आणि अधिकच देखील लांब नाही. अगदी जवळच्या दिशेने ते क्षेत्ररक्षण करत असताना यष्टिरक्षण करत असताना आपण यष्टिरक्षकाला पाहतोय. मोठा फटका या बेलला मात्र जसा प्ले केला आणि तसा बॅकफुटला गेल्यानंतर मोठा फटका इथे मात्र काढला आणि डीप मिडविकेट डीप स्क्वेअर लेगच्या मध्य भागातून जसा सुईमध्ये धागा व्हावा तसा हा चेंडू बेधडक ते धडक हा फटका मारला या फलंदाजाने आता मात्र कडक. किंबहुना वन साइड हिरो मानावं लागेल, कारण 2 चौकार 3 सिंगल आणि 1 डबल अशी धावसंख्या राज बात्रे याने त्याच्या बॅट मधून बनवली आहे. ऑन स्ट्राईक आहे, ऑन ड्राईव्ह केलाय. इथे मात्र गोळीच्या वेगानं चेंडू मात्र पकडला जाईल. बघता बघता 2 धावसंख्या या दोन्ही फलंदाजांना पूर्ण केल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीनं सहाय्यतेनं धावफलक पुढे जाईल, वृद्धिंगत होईल, वाढेल. 27 या आकड्यावरती 27. अजूनही एक षटक बाकी आहे, स्लॉक ओव्हरचं षटक बाकी आहे. प्रमोद स्पोर्ट्स क्रिकेट क्लब सोनाली आयोजित प्रमोद स्मृती चषक 2025 25, 26, 27 आणि 28 अशा 4 दिवसीय आपण पाहतोय ही स्पर्धा आहे. आणि 4 दिवसामध्ये आपण पाहतोय हा दुसरा स्पर्धेची ही रजनी स्पर्धा आणि ती 27, 28 अशी ही मोठी स्पर्धा इथे आपण संपन्न होत असताना पाहतोय.
आणि या क्रिकेटमध्ये आपण पाहतोय, या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,00,000 रुपये, द्वितीय 50, तृतीय आणि चतुर्थ असे 25,000 रोख आणि मालिकावीरासाठी आपण पाहतोय टू व्हीलर बाईक असणार आहे. अशी भव्य दिव्य ही स्पर्धा आहे. उत्कृष्ट फलंदाज येथे बायसायकल, उत्कृष्ट गोलंदाज बायसायकल आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण पाहतोय स्पोर्ट शूज असणार आहेत. अशी ही भव्यता आणि ज्या स्पर्धेमध्ये दिव्यता आहे अशी स्पर्धा आपण सोनारी नगरीमध्ये संपन्न करतोय. गणपती बाप्पाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. लेटकट इथे पाहायला मिळते. व्हेरिएशन केला होता गोलंदाजानं आणि तेवढंच ओळखलं देखील फलंदाजानं. थांबला तो शेवटपर्यंत आणि अगदी मोक्याच्या वेळ बॅट इथे मात्र फेस ओपन केला आणि टच केला. टच अँड गो. चेंडू मात्र इथे आपण शॉर्ट पॉइंटच्या दिशेने अडवताना क्षेत्ररक्षकाला पाहिलं, पण या फटक्यामागे एक धावसंख्या निश्चितच मिळाली आहे. 28 होतील धावफलकावर 1 विकेटच्या मोबदल्यात. 4थं षटक हाताळतोय यावेळेला जयदीप. दीपासारखी कामगिरी करावी लागेल. जयदीप आहे या वेळेला मात्र उचलावं लागेल. जयदीप याला मोठा फटका. यावेळेला मात्र अप्रतिम स्टान्स होता. बॉडी वेट पूर्णपणे बॅक साईडला ट्रान्सफर केलं आणि इथून मात्र जसा टोच्या माध्यमातून रोटेट केलं बॉडीला आणि खेचून मारला हा फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरून. तीस धावसंख्या धावफलकावर आहे. 28 होत्या काही वेळापूर्वी मी सांगितलं आणि या 6 धावसंख्या त्याच्यामध्ये ऍड केल्या जातील. 34 धावसंख्या धावफलकावर आहे. आता मोमेंटम पकडले खोपटे संघानं. आता बहारदार खेळ दाखवतोय राज मात्रे. आघाडीचा फलंदाज मैदानावर तग धरून आहे. त्याची उपलब्धता त्यांनी सिद्ध केली आहे. एक मोठा फटका 6 धावसंख्येचा आला. 2 मोठे फटके चौकाराचे आले. आता सिंगल घेतलेले आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. जाग्यावर चेंडू खेळून काढला आणि त्यानंतर खेळपट्टीच्या आजूबाजूला चेंडू रेंगाळत असताना एक धावसंख्या घेण्याची संधी दोन्ही खेळाडूंना मिळाली. तशी संधी मिळाली तशी स्ट्राईक मध्ये रोटेशन देखील पाहायला मिळाली. क्षितिज आणि राज मात्रे जोडी आहे. राज सलामीला फलंदाज आहे. शेवटच्या षटकापर्यंत आतापर्यंत खेळ करतोय. जशी संधी मिळेल तसे फटके मारतोय. यावेळेला हेलिकॉप्टर शॉटच्या माध्यमातून उचलून दिलाय. तिथे मात्र डाव हाणून पाडला हेलिकॉप्टर शॉटचा. खाऊ कॉर्नरच्या दिशेने पकडला झेल आणि संपला यावेळेला मात्र खेळ. अर्थातच क्षितिज मैदानाच्या बाहेर येईल. अधिक काल मात्र राज मात्रेनं ऑन स्ट्राईकला राहणं गरजेचं होतं, पण त्याने स्ट्राईक रोटेशन केली. लगेच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला क्षितिजानं आणि तो देखील खाऊ कॉर्नरच्या दिशेने बाद झाला झेल पकडून. चला तळेखार आणि नाबा संघाचे दोन्ही कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. तळेखार संघाचे कर्णधार विजय दादा. दोन्ही कर्णधार इथे आलेले आहेत. आपण थोड्या वेळात लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये भेटूया. हे पहिलं सत्र आता थोड्या वेळामध्ये संपणार आहे. काही चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रातील आणि पहिल्या सत्रातील शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये इथे 4थ्या चेंडूवरती विकेट मिळाली. महत्वाची विकेट, महत्वाचा मोहरा तंबूत परतला. पण राज मात्रे ज्यांच्या बॅटमधून धाबा येत आहे तो नॉन स्ट्राईकला अधिक काल राहिलाय. त्याला अधिक काल स्ट्राईक मध्ये राहणं गरजेचं होतं. जेवढा स्ट्राईक मध्ये राहील तो तेवढा धाबा देखील तेवढ्याच जास्त गतिमान असतील. स्कोर बोर्ड देखील गतिमान असणार आहे. पंचांशी चर्चा केली, नक्की चर्चा काय हे नक्की आम्हाला देखील माहिती नाही. पण आता शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धाबा धावफलकावर नक्कीच लागल्यात. त्या 35 धावसंख्या सन्मानजनक आहे. आता मात्र वातावरण दमट होत जाईल आणि मोठे फटकेबाजी करण्याच्या नादामध्ये इथे विकेट्स पण जात असतात. प्रत्येक षटकार असेल 1000 रुपयाचं पारितोषिक आयुषसाठी आहे. एक सुवर्ण संधी आहे. या संधीचा मात्र लाभ घेण्याचा प्रयत्न आयुष करेल, पण पैशांपेक्षा आपल्या
कडून चांगला खेळ कसा होईल, आपल्या संघाची धावसंख्या किती वाढवता येईल हे महत्वाचं आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. तलेखार संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. तर नाबा या संघाच्या कर्णधाराला मी विनंती करतोय, नाबा आपण संघाचा कर्णधार कृपया करून आपला प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. आपण लगेचच अधिकचा विलंब न करता आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. नाबा संघ शेवटचा पुकार असेल, शेवटचा कॉल असेल, अन्यथा प्रतिस्पर्धी संघाला नाणेफेक जिंकला दिला जाईल. आपण वेळेवरती इथे उपस्थित राहिलात नाही तर. पहिलं सत्र आणि या पहिलं सत्रामध्ये शेवटचा किंबहुना चेंडू असावा. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय हा खेळाडू शेवटच्या क्षणाला, शेवटच्या चेंडूवर. इथून मात्र 4 षटकांचा हा बाजबी खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आता लागल्यात 36-37 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. संतोष पंडित यांच्या बाजातून दुसरं सत्र आपण ऐकणार आहोत. अर्थातच 37 धावा आहेत, 38ची आवश्यकता आहे. दोन्ही देखील तेवढेच संघ ताकदीचे आहेत आणि त्यांच्याकडे क्षमता आहे. आणि असे आपण पाहतोय एक चांगला खेळाडूंचा भरणा असलेले दोन्ही संघ आहेत. पण आता 38 धावसंख्या किंबहुना मात्र कठीण होऊ शकतात, कारण आता सत्र बदललंय, वातावरण बदललंय, दमट वातावरण झालंय, मॉइश्चर काही प्रमाणात मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतो आणि अशा एकंदरीत परिस्थितीमध्ये मोठे फटके किंबहुना फसण्याची शक्यता आहे. पण ते फटके फसतील की धावा मात्र डिफेन्सिव्हली केल्या जातील, डिफेन्सवर अधिकचा भर दिला जाईल, सिंगल डबलवर अधिकचा भर दिला की गॅप सिलेक्शनवर अधिकचा भर दिला जाईल, ही एकंदरीत परिस्थिती नक्की आपल्यापर्यंत या पूर्ण परिस्थितीचा आढावा संतोष पंडित सर यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल. तर या आपण आणि पुढचं सत्र नक्कीच आपण त्यांच्या आवाजातून ऐकणार आहोत. हेलो डीजे स्टेज पे आ जाए. कुठली नवा खाडी और सॉरी नवा आणि दुसरा तलेखार बुरुड आणि नवा या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकलाय. मला वाटते नवा या संघानं नक्कीच आपला जो निर्णय असेल तो आपण प्रतिस्पर्धी संघाला कळवा, जेणेकरून ती स्ट्रॅटर्जी आहे, जी काही रणनीती आहे ते नक्कीच आपल्या प्रतिस्पर्धी संघाला करता येईल. सन्माननीय मथुर बकासूर फॅन मथुर बकासूर फॅन क्लब नांदगाव, अर्थात त्यांनी पॅक केलेला मला वाटतं एक संघ आहे, त्यांना देखील आपण देऊया शुभेच्छा. खर तर 2 स्पर्धा महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहेत, एक म्हणजे बैलगाडा शर्यत आणि ही क्रिकेटची स्पर्धा. अशा 2 स्पर्धा महाराष्ट्रामध्ये बहुचर्चित आहेत. त्याच्यामध्ये मथुर आणि बकासूरची मात्र क्रेज प्रचंड प्रमाणामध्ये आहे आणि सोन्या बैल 50-50 नंबरचा, ज्याला मात्र एका स्पर्धेमध्ये मथुरला मात्र गारद केलं असे आपण पाहतोय. चला तर मथुर बकासूर फॅन क्लब नांदगावचे पॅकर, विनंती असेल आपण लगेच आपण अतिथी कक्षामध्ये आपलं वेलकम आणि इथे स्वागत असेल. मला वाटतं इथे बसलेले आहे, त्यांचं वेलकम आणि स्वागत आहे. अगदी असं काहीतरी गंमत जम्मत आपल्या या रजनी स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं.
कारण आम्ही पाहुणे समालोचक आहेत, नक्की आता नक्की कोणाला बोलवायचं आमच्या समोर प्रश्नचिन्ह असतं. हेलो, धन्यवाद अक्षय पाटिल जी। तो बिल्कुल इस समय जीतने का जो लक्ष्य सैंतीस रनों का 24 गेंदों में 37 बनाने होंगे। इस समय प्रीतेश हमारे साथ जुड़े हुए हैं, पिट्टू के नाम से जाने जाते हैं। स्कोर कार्ड पर काम करते हुए, कार्यरत होते हुए इस समय अगर देखा जाए तो उत्तर रात्रि अब शुरुआत होगी, 1 बजेंगे तो उसके बाद उत्तर रात्रि हो जाती है। मध्य रात्रि में इस समय चलता हुआ यह मुकाबला, और बिल्कुल ही इस समय दो टीमों के बीच जंग। दोनों ही एक एक मैच जीतकर इस समय विजयी टीम है। दोनों ही एक एक मुकाबले का, इस मुकाबले को जीतने के बाद बिल्कुल ही एक फ्रेश हो जाएंगे। मौका रहेगा आज की रजनी में अंतिम मुकाबले के लिए। शुरुआत इस समय दोनों ही सलामी जोड़ी, भूषण की विकेट का पतन, पहली ही गेंदों के ऊपर आया, कैच लिया गया यहां पर, बेहतरीन सफलता यहां पर विकेट मिलता हुआ। ठीक है, जितने भी टीम इस मुकाबले में आएंगे खेलने के लिए इस मैदान पर, वो अगर इस लाइव को देख रहे हैं तो उनके लिए सभी को सूचना, आज थोड़ा सा विलंब हुई, करीबन आधा से 1 घंटा विलंब से मुकाबला शुरुआत हुआ था, परंतु कल यहाँ पे पहली गेंद 6 बजे शाम को विकेट के ऊपर जरूर आएंगे। तो इसके लिए मैं सभी टीमों से जो कल यहाँ पे आने वाले हैं टीम, वो अगर इस समय इस मुकाबले के लाइव प्रक्षेपण देख रहे होंगे तो उन सभी टीमों के लिए निवेदन है कि कल 5 बजे तक यहाँ पे आ जाए। तो पहला टीम जो खेलेंगे वो दोनों संघ बिल्कुल ही 5 बजे यहाँ आ जाए। पहली गेंदों के ऊपर सफलता आई है, कैच किया गया था बगैर किसी रन की, एक सफलता। इस बार इस गेंद को जवाब दिया है, करारा जवाब, स्कोर लेकर दिशा में उठाकर खेला गया। वाह क्या बात है, लगी 6 रन। अक्षित और करण की जोड़ी, तो बिल्कुल ही अगर देखा जाए तो ये 6 रन। गेंदबाज इस समय गेंदबाजी करते हुए कौशिक थोड़ा सा हक्का बक्का रह गए। गेंद देखने के बाद डीप स्क्वायर लेके छता में खेलने का प्रयास किया था, स्क्वायर लेके दिशा में गेंद गई थी, 6 रन आया था। अगली गेंद, और इस बार फिर से ऑन ड्राइव करने का प्रयास, बल्ले पे ठीक ढंग से आएगी नहीं, बिल्कुल यहाँ पे कैच होंगे। दूसरा सफलता, एक विकेट के बाद फिर दूसरा पतन, बीच में आई थी एक 6 रन। बिल्कुल ही नए बल्लेबाज इस समय मैदान पे जाते हुए, दूसरा सफलता इस ओवर में मिली है गेंदबाज को। आदित्य इस समय मैदान पे जाते हुए
जीतने का लक्ष्य बिल्कुल ही अगर देखा जाए तो 37 रनों की है, परंतु इस समय स्थिति 6 रन 2 खिलाड़ी के नुकसान पर। अच्छी गेंदबाज के द्वारा विकेट आया था एक करण के द्वारा, लेकिन उसके बाद उनका विकेट का पतन। पावर प्ले इस समय पहला चलता हुआ आदित्य के लिए गति में परिवर्तन किया था। हट्टे कट्टे लंबे कद के बल्लेबाज हैं, परंतु ये गेंदे वाइड का इशारा आता हुआ अंपायर के द्वारा टप्पा खाते ही गेंदे थोड़ी सी वाइड होती हुई दूर जाता हुआ बल्लेबाज से। अंपायर तैनात है मैदान में, दोनों ही ऑफिशियल अंपायर, किसी तरह का कोई गुंजाइश नहीं होगी। ज्यादा वाद विवाद ना करे मैदान के अंदर, मैं सभी खिलाड़ियों से आग्रह करूंगा, निवेदन करूंगा। और बिल्कुल ही इस समय एक वाइड रन आता हुआ, इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचा 7 पर 2 खिलाड़ी के नुकसान पर, जबकि ये पहली ओवर प्रगति पर। 4 ओवर की ये मुकाबले हैं, 4 ओवर में 37 बनाने होंगे। बैकवर्ड पॉइंट है, उसके अलावा शॉट कवर, एक सिलिमडॉन गली और एक शॉट थर्ड मैन। ये गेंद और इस बार फिर से खेलने का प्रयास, हवा में उड़ी है गेंद, दूर जाकर गिरेगी, बिल्कुल ही 6 रनों के लिए षटकार। गेंदे अभी भी शेष है इस ओवर में, अभी तक 2 विकेट आए हैं और 2 छक्के भी आए हैं, तो बिल्कुल ही बराबरी का इस समय बल्लेबाजी भी हुई है, विकेट भी गिरी है। जीतने का जो लक्ष्य है 37 रनों का, उसका पीछा करता हुआ इस समय इस बार आदित्य के कंधे के आसपास से गेंदे लगी है, विकेट पे जाना देखना होगा, ये जा रही है गेंदे, 4 रनों के लिए चौका मिली है, 9 गेंद का इशारा आया है। बिल्कुल ही यहां पे मिलेंगे एक अतिरिक्त का गेंद, खेलने को मौका मिलेगा। देखा जाए तो जिस तरह से गेंदे फेंकी गई थी, उनके हाथों से छटकता हुआ उन्होंने दिखाया भी गेंदबाज ने, और सॉरी भी कहा, परंतु उनके गेंद निकली थी तो निकला, तो गलती की माफी मिलेगी नहीं क्रिकेट में, आपको नो दिया जाएगा। फ्री हिट बॉल के ऊपर हिट किया, बिग हिट मिला, गेंद गई, हिट 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 हिट, सिक्सर, सटाक। मेन मुख्य द्वार जो है, एंट्री करने का गेट जो है इस मैदान पर, वहां पर कुछ मुश्किलें हैं, 4-5 वाइक ऐसे हैं, और ये लाजवाब कैच, क्या बेहतरीन क्षेत्र रक्षण यहां पर, एक हाथों से गेंदे कैच करने की प्रयास की गई थी और प्रयासों में सफल होते हुए विकेट मिला यहां, बहुत ही बड़ा विकेट आदित्य का। रोक दीजिए धमाल। देखा जाए तो बिल्कुल ही यहां पे विकेट आए हैं, इस ओवर में 3 विकेट आए हैं, परंतु रन खर्च किया उन्होंने 24। बिल्कुल ही देखा जाए तो महंगा ओवर, परंतु 3 सफलताएं उनके खाते में जरूर आई है। जीतने का जो लक्ष्य है वो है 36 रनों का, 37 रनों का, तो बिल्कुल ही अभी भी बचे हुए हैं रन, देखना होगा कितना जल्दी करेंगे पार। 18 गेंदे और 13 रनों की अभी भी आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए, नजदीकी जरूर थी परंतु दूरियां बनाते हुए यहाँ पर ये 24 रन जो आए ना, यही यहाँ पे काम किया है। विकेटों के
हिसाब से अगर लहजे से देखा जाए तो उतना बड़ी बात नहीं होगी, क्योंकि 24 रन बन चुके हैं, 18 गेंदें शेष है, 13 रन अभी भी चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। नावा संघ के पैकर मनीष जी घरत साहिब सावरकर, आपसे आग्रह कि आप हमारे कमेंट्री बॉक्स में आए, हमारे व्यासपीठ पर आए। ओ ये गई दूर, मिलेगी 6 रन। सटका बताते हुए कि रक्षित ने भी 6 रनों से खाता खोला था, करण ने भी 6 रनों से खाता खोला है, और इस समय आदित्य ने भी खोला था। तो बिल्कुल ही 3 खिलाड़ी ऐसे हैं जो 6 रनों से अपना खाता खोला था। टीम के लिए बहुमूल्य रन जुटाते हुए इस समय कुल स्कोर बनता हुआ 31 रन। ये गेंदें थोड़ी सी इस बार लेंथ बदली थी, कांटा बदला था गेंद का, दिशा और दिन दोनों ही इस समय बदले थे, इसके कारण ये बेहतर गेंद, अच्छी गेंद। और बिल्कुल देखा जाए तो अब बचे हुए जो रन है वो सिर्फ 5-6 रन और चाहिए जीतने के लिए। इस बार फिर से थोड़ा सा स्लो गेंद खेलने का प्रयास, वाइड का इशारा आता हुआ, स्लो फेंकने के चक्कर में वाइड आई है, तो 1 रन और मिलते हुए खाते में। स्कोर पहुंचा अब जाकर 32 पर, 5 रनों की अभी भी आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। 36 रन बनाए थे निर्धारित 4 ओवर में 3 खिलाड़ी के नुकसान पर, और इस समय 3 खिलाड़ी के नुकसान पर 32 रन बनाते हुए दूर भेजने की कोशिश की गई है बाएं हाथ से, हवा में गेंदें रुकी है, नीचे खिलाड़ी आएगा विकेट न बच्चा। बात है नीचे छेड़ी, थोड़ा सा यहाँ पे नींद जिसे झपकी आ रही है, उन झपकियों को तोड़ने के लिए इस तरह की सुंदर सा सुमधुर सॉन्ग आज से बहुत सालों पहले। बिल्कुल ही इस समय नए बल्लेबाज मैदान पर शुभम मात्रे और बम बम के नाम से जाने जाते हैं, बिल्कुल ही देखना होगा इस समय तैयारी करते हुए। खास दोस्तों में से आते हैं, बातें होती रहती है, चलते हैं मैदान पर। बल्लेबाज तैयार बल्लेबाजी के लिए, शुभम के लिए देखना होगा बल्लेबाजी मार्क पर, गेंदबाजी के लिए तैयार होते हुए। इस बार ये गेंद लेग स्टंप्स के आसपास से बाहर जाती हुई खेलने का प्रयास किया था, छोड़ बदलने का भी प्रयास किया, वाइड का इशारा आया, यानी 2 रन यहां पे हुए, एक वाइड का एक छोड़ बदलने का। अब अगर देखा जाए तो बचे हुए सिर्फ 3 रन जीतने का लक्ष्य, कंपल्सरी चेसिंग, और बिल्कुल ही ये 3 रन अब आते हुए देखना होगा कितने जल्दी आते हैं। और इसी के साथ यहां पे लगी बहुत ही बड़ा आघात पहुंचाया, और ये आघात लगी है 6 रनों का, तो बिल्कुल यहां पर जीत हासिल करते हुए इस मुकाबले को जीत लिया। इस समय झांसी की टीम ने बिल्कुल ही लाजवाब बल्लेबाजी 4 ओवर में बनाने थे, परंतु इस समय अगर देखा जाए तो ये दूसरे ओवर में ही मुकाबले को समाप्त करते हुए बहुत ही रोचकता भरा मुकाबले में बहुत ही शानदार बल्लेबाजी आक्रामकता के साथ। शुभेच्छा रहेगा खोपड़ा की टीम के लिए भी, परंतु शुभेच्छा रहेगा अगले मुकाबले के लिए झांसी की टीम के लिए भी। धन्यवाद। तो इस तरह से अगर देखा जाए तो मैन ऑफ द मैच यहाँ पे बिल्कुल ही रहेंगे लाजवाब। इस समय हमारे अतिथि कक्ष में इस सोनारी गांव के मड़वी के नाम से जाने जाते हैं प्रकाश जी कड़ू, बिल्कुल ही एक लाजवाब इस गांव के